ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे. पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत आहेत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत. ठाकरे एकच आहेत. तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय. ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वारंवार दाखवलेलं आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकरेंना आणावी लागत नाही. मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील. ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाकरेंनी वारंवार मोडीत काढली. नाही पण रावसाहेब फडणवीस असं म्हणतात की कुणाची युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत. आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना. ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकलं करायला लावले. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले. यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल. रावसाहेब आज राज्य सरकारनं नवा GR आणलेला आहे ज्यात समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे. 2 मागचे GR रद्द करून जो हिंदी भाषा सक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर 3 महिन्यात आपला अहवाल सादर करेल, म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर निर्णय येणं हे सुरू आहे. हा फडणवीसांचा आवडता छंद आहे. समित्या खेळणं, ठराव खेळणं, मग डराव करणं. हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा SIT स्थापन करणं आणि त्या SITच्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे, हा त्यांचा खेळ आहे, त्यांचा वेळ जात नाही. नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ नक्कीच आहेत. ते रिझर्व्ह बँकेत होते. शालेय